राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार आहे कारण शिवसेनेकडनं केवळ एकच उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। ज्योती वाघमारेंना संधी देण्यात आलेली आहे, त्यामुळे राहुल शेवाळे यांचा आता पत्ता कट झालाय अशी विश्वसनीय सूत्रांची झी24 तासला माहिती आहे। महाविकास आघाडीकडनं शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। एक महत्त्वाची बातमी यावेळी आपण पाहतोय। भाजपनं 4 उमेदवारी अर्ज दाखल केलेत, त्यानंतर पार्थ पवार थोड्याच वेळात आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि शिवसेनेकडून ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आलेली आहे। त्यामुळे राज्यसभेची ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे, हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईनवरनं आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय शिवसेनेकडनं केवळ एकच उमेदवारी अर्ज भरण्यात आलेला आहे आणि ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे राहुल शेवाळे यांचा आता पत्ता कट झाला असं देखील बोललं जातं। अगदी बरोबर आहे श्रीकांत। खरं तर राज्यसभा निवडणुकीचा जो आहे तो शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या क्षणात सुरुवात जी आहे ते अजूनही कायम आहे। अर्ज भरण्यासाठी अजून 1-1.5 तासाचा कालावधी बाकी असला तरी सुद्धा अर्ज मात्र अजून दाखल करण्यात आलेले नाहीये। भाजपचे 4ही अर्ज दाखल झालेत, परंतु ज्योती वाघमारे यांच्या नावावरती कुठेतरी शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळते। तो प्रश्न तू विचारलास की कुठेतरी राहुल शेवाळे जे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ खासदार राहिलेले त्यांचा कुठेतरी पत्ता कट झालाय का? हो, अगदी यावरती आता शिक्कामोर्तब होताना पाहायला मिळते। राहुल शेवाळे यांच्या उमेदवारीला कुठेतरी पक्षाकडून नकार देण्यात आला आहे आणि एकंदर आता जी एकमेव जागा शिवसेनेच्या पारड्यात होती त्यावरती ज्योती वाघमारे ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या गेल्या काही दिवसांपासून आपल्याला पाहायला मिळतात, त्या प्रवक्त्या असलेल्या ज्योती वाघमारेची वर्णी लागली। आता ज्योती वाघमारेंच्या एकंदर उमेदवारीवरती सुद्धा शिवसेनेमधून काही नाराजी व्यक्त होते असे देखील एक आपल्याला माहिती सूत्रांकडून कळते। त्यामुळे नवीनच आलेल्या पक्षामध्ये आलेल्या ज्योती वाघमारेंना राज्यसभेत देण्यात आल्यामुळे सुद्धा काही प्रमाणात नाराजी येत्या काळामध्ये शिवसेनेमध्ये उफाळून येऊ शकते अशी देखील एक माहिती आपल्याला मिळते। त्यामुळे भाजपसोबतच आता शिवसेनेचा देखील उमेदवारी अर्ज काही वेळामध्ये दाखल होईल आणि एकच खरं तर अर्ज आहे तो शिवसेनेकडनं दाखल केला जात असल्याची सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती आता बिनविरोध होणार याबद्दल आता स्पष्टता हळूहळू येऊ लागली। त्यामुळे अंतिमतः 3 वाजता या सगळ्या संदर्भातलं चित्र स्पष्ट होईल, परंतु सध्याची अपडेट अशी आहे की राज्यसभेची निवडणूक पूर्णतः बिनविरोध होणार आहे। श्रीकांत, निश्चितच त्यामुळे आता शिवसेनेनं केवळ एकच अर्ज भरल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे। पार्थ पवार देखील थोड्याच वेळात अर्ज दाखल करणार आहेत, त्या संदर्भात काही माहिती आहे?